आणि आता बातमी वाघनखांसंदर्भातली आहे। लंडनहून आलेली वाघनखं आता साताऱ्यामध्ये दाखल झाली आहे। वाघनखं असलेल्या वाहनासोबत पोलिसांचा मोठा फौजफाट आहे। पुढील 7 महिने ही वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयात राहणार आहेत। साताऱ्यात पोहोचलेल्या वाघनखांचा ताफा आपण एबीपी माझावर बघताय आणि याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यातील गाथांमधील एक म्हणजे प्रतापगडावर अफजल खानाचा केलेला वध आणि या वधाच्या वेळेला वापरलेल्या वाघनख्या। याच वाघनख्या या लंडनमधून आता साताऱ्यात थेट या पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी दाखल होत आहेत आणि याची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणात केली जाताना पाहायला मिळते। या साताऱ्यातील या संग्रहालयामध्ये या वाघनख्या ठेवल्या जाणार आहेत। जवळपास 7 महिने या वाघनख्या या संग्रहालयामध्ये जतन केल्या जाणार असून एक वेगळ्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आता ढोल ताशा आणि लेझिम याचा निनाद या ठिकाणी 19 तारखेला घुमताना पाहायला मिळेल आणि निश्चितच प्रत्येक शिवप्रेमीची छाती ही उंचावलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। मात्र अद्यापपर्यंत कोणताही निरोप या प्रशासकीय सातारा यंत्रणेपर्यंत पोहोचलेला नाही। मात्र निश्चितच सातारकरांच्या या शौर्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा मानाचा तुरा या वाघनख्याच्या निमित्तानं रोवला जाईल असं म्हणायला काही हरकत नाही। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।